कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ आज फुलेवाडी लक्षतीर्थ प्रभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा फुलेवाडी इथल्या कसबेकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी फार मोठं योगदान दिल्याचं सांगितलं। राजर्षी शाहू महाराजांचे उपकार आपण पुढची 1000 वर्ष विसरू शकणार नाही। त्यामुळे आता त्यांचे वारसदार असणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना खासदार करणं ही आपली जबाबदारी असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यावर केलेले उपकार हे आपण 1000 वर्ष पुढचे विसरू शकत नाही। मला वाटते ही इकडचा तर सगळा परिसर सगळा महाराजांचाच। फुलेवाडी बसून जागा त्यांची फुलेवाडी बसणं लक्षतीर्थ वसाहत पर्यंत आणि शहाजी कॉलेजचे मला वाटतं इथं 90% विद्यार्थी शहाजी कॉलेजचे असतात। ग्रॅज्युएट सगळे शहाजी कॉलेज। त्यामुळे आपले म्हणजे ज्या राजानं आपल्यासाठी एवढं केलं, म्हणजे आज आम्ही उठता बसता त्यांचं नाव घेतो, उठता बसता आम्ही त्यांचा उल्लेख करतो। आता आपली जबाबदारी आहे की राजश्री शाहू महाराजांच्या वारसदारांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना आपण निवडून देण्याची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारावी लागते। ठीक आहे, मागच्या 5 वर्षापूर्वी एक विशिष्ट परिस्थिती होती, त्या परिस्थितीत आपण सगळ्यांनी निर्णय घेतला, कारण की पुढच्या बाजूच्या माणसाचं काम काय होतं काय नव्हतं। गेल्या वेळच्या निवडणुकीत आमचे ठरले अशी साथ घातली आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला, म्हणून प्राध्यापक संजय मंडलिक हे खासदार झालेत। आता ते विकास कामं केल्याचा कांगावा करतायत, मात्र आम्ही 40,000चं मताधिक्य दक्षिण मतदारसंघातून दिलंय, त्यामुळे त्यांनी केलेली कामं ही त्यांची जबाबदारी आहे, उपकार नाही, तशा शब्दात आमदार पाटील यांनी मंडलिक यांचा समाचार घेतला। आमचं ठरलंय असं म्हणत आपण साथ घातली आणि आपण सगळ्यांनी त्याला प्रतिसाद केलं। आपण 5 वर्षापूर्वी त्या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु त्यांच्याकडून नेमकं लोकांसाठी काय झालं? विकास कामं केली म्हणजे काय आमच्यावर उपकार केले का? आम्ही 40,000चं लीड इथनं दिले माने साहेब, बरोबर आहे ना? आम्ही लीड दिले, तुम्ही कोणती उपकाराची भाषा आमच्यावर करता का? आम्ही मेहरबानी करता का? तुम्हाला लीड दिलं, तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही काम केलं तर काही मेहरबानी आमच्यावर केली नाही सा, तुमची जबाबदारीच होती। कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम आहे। ज्यावेळी कोल्हापूरवर संकट आलं त्यावेळी राजा म्हणून नाही तर कोल्हापूरचे पालक म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती पुढे आलेत, त्यामुळे त्यांना या निवडणुकीत विजयी करणं ही आपली जबाबदारी असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। प्रत्येक गावामध्ये की रस्ता असेल किंवा विहिरीला जायला पायवाट असेल, वैरण करायला जागा असेल, ही तुमचीच दिलेली। म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की त्यांनी कधी कुठला गाजावाजा केला नाही, त्यांनी कधी हे सांगितलं नाही, प्रचार केला नाही की मी काय करतोय, कशा पद्धतीने करतोय, आणि मग चांगल्या पद्धतीची मदत, आधार देण्याचं काम आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरला नेहमी या ठिकाणी झालेला आहे। मी निश्चितपणे सांगू इच्छितो, जेव्हा कोल्हापूर संकटात असेल, अडीअडचणीच्या वेळी आदरणीय महाराज फक्त राजा म्हणून नाही तर कोल्हापूरचे पालक म्हणून नेहमी या ठिकाणी पुढे आल्यात। माजी नगरसेवक नागोजीराव पाटील आणि भैया कदम यांनी लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली। या मेळाव्यात चर्मकार समाज फाउंडेशनच्या वतीनं श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं पत्र फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना दिलं। यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक यादव, गोकुळ कांबळे, उमा पवार, दत्तात्रय बामणीकर, रामचंद्र बिसुरे उपस्थित होते। या मेळाव्याला माजी नगरसेवक राहुल माने, जयसिंगराव माने, सदाशिव पाटील, बाळासाहेब लाड, प्रकाश इंगवले, शंकू इंगवले, राजाराम देवास्कर, बजरंग लगारे, हरुणभाई मुजावर, संजय पाटील, राजू अपराध, राजेंद्र मोहिते, विठ्ठल येडगे, बाबूराव बोडके, मंगेश गुरव, राजू मोहिते, अमर पाटील यांच्यासह फुलेवाडी लक्षतीर्थ वसाहत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।